लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 3 मार्चच्या म्हणजेच आजच्या भागामध्ये वसुआत्या मंजुषा आत्याने लग्नानंतरचे खेळ खेळण्यासाठी घाट घातलेला असतो. आता ते सगळं जीवा पारच्या मर्जीविरुद्धच होत असतं. श्रेयाने तांदळाचं ताट आणून देताच रम्या पार्थला सांगते की पार्थ, याच्यामध्ये तुला तुझ्या बायकोचं नाव लिहायचं आहे. तेव्हा पार्थ धक्क्याने रम्याला पाहतो आणि त्यानंतर तो नंदिनीलाच पाहायला लागतो. पार्थ पुन्हा नंदिनीच्या आठवणींमध्ये हरवून जातो. नंदिनीसोबत आनंद निवासात घालवलेले क्षण, त्यानंतर नंदिनीसोबत पार्थ स्कूटीवरती फिरला होता ते क्षण त्याला आठवतात. नंदिनीसोबतचं झालेलं बोलणं सुद्धा त्याला आठवतं. आणि एवढंच नाही तर पार्थने नंदिनीसोबत जन्माचा जोडीदार बनवण्याची स्वप्न रंगवली होती. बिचारा पार्थ आता या सगळ्या आठवणींमध्ये स्वतःला हरवून टाकतो आणि त्याला भानच उरत नाही की तो नक्की करतोय काय. आता त्या तांदळामध्ये त्याला काव्याचं नाव लिहायचं असतं, परंतु तो नंदिनीचं नाव लिहून मोकळा होतो. जेव्हा आता वसुआत्या मंजुषा आत्या ते नाव पाहतात तर दोघे आता खिदळायला लागतात. मुद्दाम पार्थची खिल्ली उडवतात. वसुआत्या पार्थच्या जखम्यावरती मीठ चोळत म्हणते की काय रे पार्थ, अरे हे काय लिहिलंयस तू नंदिनी. तेव्हा सर्वच जण धक्क्याने त्या ताटाकडे पाहतात तर त्याच्यामध्ये आता नंदिनीचं नाव लिहिलेलं असतं. हे चौघे आता एकमेकांकडे धक्क्याने बघायला लागतात. वसुआत्या मुद्दामच विचारते की काय रे, अरे तू विसरलायस का, तुझं लग्न काव्याशी झाले. तेव्हा रम्या मुद्दामच म्हणते की असू देत का आई, सवय मोडाला उशीर लागतोच की. सगळेच जण आता या चौघांच्या जखम्यावरती मीठच चोळत असतात. रम्या आता नंदिनीचं जे तांदळामध्ये पार्थने नाव लिहिलेलं असतं ते आता पुसून टाकते. तेव्हा पार्थच्या काळजाचा ठोकाच चुकतो. त्याला खूपच वाईट वाटतं, परंतु हे पार्थने पाहिलेलं एक वेगळंच स्वप्न असतं आणि वसुआत्या आता त्याला त्या स्वप्नातून बाहेरच काढते. ती पार्थला म्हणते की अरे लिही ना नाव. पार्थ इकडे तिकडे पाहतो तर तसं काहीच घडलेलं नसतं. आता वसुआत्या पार्थवरती जबरदस्ती करायला लागते. पार्थचा हात पकडते आणि म्हणते की अरे तुझ्या बायकोचं नाव लिही ना. तेव्हा आत्तापर्यंत शांत असलेला पार्थ आता खूपच चिडतो आणि वसुआत्याला ठणकावून सांगतो की बस, जेवढं झालं ना तेवढं पुरे आता. परंतु ऐकेल ती वसुआत्या कुठली आणि ती पुन्हा जबरदस्ती करायला लागते. आता पार्थ रागाने तेथून निघूनच जातो. तेव्हा वसुआत्या म्हणते की बघा असा कसा आहे हा, अगं काव्या, तुझा नवरा एवढा चिडून निघून गेलाय पाहतेस ना. तेव्हा काव्या म्हणते की बस झाला तमाशा. आता काव्या सुद्धा चिडून तेथून निघून जाते. या चौघांच्या मनाची घालमेल फक्त विक्रम मानिनीला कळत असते. या चौघांच्याही लग्न नक्की कोणत्या मनस्थितीमध्ये झालंय हे त्यांच्या लक्षात येतं, परंतु वसुआत्या रम्या मुद्दाम करत असतात. आता त्यांची गाडी वळते ती जीवाकडे. त्या जीवाला म्हणतात की अरे तू तरी नाव लिही. तेव्हा जीवाही त्यांच्याकडे खूप चावताळलेल्या नजरेने पाहतो आणि तोही निघून जातो. बिचारी नंदिनी आता एकटी पडते, परंतु नंदिनी खूपच समजूतदार, त्यामुळे ती सगळं आता धीरानं घेण्याचा निर्णय घेते. इकडे आरुषी मात्र खूपच चिडलेली असते. तेव्हा धनंजय तिची समजूत घालतो की हे बघ, जे झालंय त्यामध्ये वाईट शोधणं बंद कर. मला माहिती आहे की काव्या नंदिनीच्या बाबतीत खूपच वाईट घडलंय, परंतु त्यांना एका चांगल्या घरात दिले आणि त्या घरामध्ये त्या दोघी एकत्रच असतील, एकमेकींना धरून समजून राहतील त्या दोघी. विक्रम मानिनी त्यांना सांभाळून घेतील. परंतु आरुषी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. उगाचच आता हे प्रकार वाढवत बसण्यापेक्षा ती चिडून निघूनच जाते. शारदा खूपच डिस्टर्ब्ड असते. तेव्हा धनंजय तिची समजूत घालतो की शारदा, अगं काळजी करू नकोस, हे बघ सगळं ठीक होईल. तेव्हा शारदा म्हणते की माहीत नाही, परंतु माझं ना डोकंच आता काम करेनासं झालंय. आपण सर्वांनी ते लग्न त्या दोघींवरती लादलंय हेच खरंय, परंतु धनंजयला आता तेच उगाळत बसण्यात काही रस नसतो. तर धनंजय शारदाला समजावतो की हे बघ, पुन्हा पुन्हा तेच मला ऐकायचं नाहीये. आता त्या दोघींचाही संसार नीट कसा होईल हे आपण बघूयात. हे बघ शारदा, मी जबाबदारी टाळतोय असं प्लीज समजू नकोस, परंतु आहे ती सत्यता त्या दोघी जेवढं लवकर स्वीकारतील ना तेवढं सगळं चांगलं आणि सुरळीतच होईल. आता धनंजय जे म्हणतोय ते शारदाला सुद्धा पटतं. मानिनी आधीचीच खूपच डिस्टर्ब असते. इतक्यात मंजू आत्या तिथे येते आणि ती म्हणते की वहिनी, ह्या वसुताईला पण ना काही कळतच नाही. अगं या दोघी घरात आले आणि सततच आता रीतीभातीवरून त्यांना ओरडणं बरोबर दिसतं का.
नाही म्हणजे त्या दोघींचं लग्न कोणत्या मनस्थितीत झालंय हे काय आपल्यापासून लपून राहिलंय का? परंतु ही ऐकतच नाहीये. आता मानिनी म्हणते की बरं ठीक आहे. मानिनी तेथून जाणार. मंजू आता तिला अडवत्याने म्हणते की परंतु ही काव्या अगदी तिखट मिरच्या ठसका लागेल. मानिनी मंजू आत्याला समजावते की हे बघा मंजूताई, तुम्ही एक काम करा, जाऊन काव्याशी बोला, परंतु अगदी शांत पद्धतीने. आणि मला माहिती आहे की काव्या सगळे समजून घेईलच. हे बघा, तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं की काव्या नंदिनी ह्या श्रेया पिहूच्या रूममध्ये राहतील. तेव्हा मंजू आत्या विचारते की आणि श्रेया पिहू कुठे राहतील? तर मानिनी सांगते की तुमच्या रूममध्ये. मंजू आत्या आता विचारते की काय, परंतु असं किती दिवस चालेल? तर मानिनी तिला समजावते की फक्त आजची रात्र. सत्यनारायणाची पूजा पार पडल्याशिवाय त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या खोलीत राहता येणार नाहीये ना. तेव्हा मंजू आत्या आता उगाचच कारणं काढायला लागते आणि ती म्हणते की परंतु हे सगळं असं किती दिवस चालेल? तो मुहूर्त कधी निघणार? पूजा कधी होणार? पूजा कशी होणार? तेव्हा मानिनी म्हणते की होईल होईल, तुम्ही त्या सगळ्याची काळजी करू नका, परंतु तुम्ही आधी जाऊन काव्याशी बोलून घ्या, परंतु प्लीज नीट हा. तेव्हा मंजू आत्याच्या मनात वेगळंच काहीतरी काळबेर चालू असतं. मानिनी तिच्यावरती विश्वास ठेवून तिच्यावरती काम सोपवून निघून जाते. परंतु मंजू आत्या आता काव्याला समजवायचं सोडून भडकवण्याच्याच नादात असते. इकडे काव्याची खूपच चिडचिड होत असते. काव्या इतकी वैतागून गेलेली असते की मुंडावळ्या अंगावरच्या शेला ती आता जोराने फेकूनच देते काढून. इतक्यातच मंजू आत्या तिथे येते आणि मंजू आत्या काव्याला काही समजवायला आलेले नसते. तिच्या जखमेवरती मुद्दाम मीठ चोळायला चाललेली असते. आगीत तेल ओतण्याचाच प्रयत्न करते. ती काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की बाई ग, नव्या नवरीने असं तोंड पाडून बसायचं नसतं आणि तू खालती का बसलीस? काव्या आता तिच्या हातात झिटकारून टाकते. हे बघ, तुझी मनस्थिती मी समजू शकते. मंजू आत्याने म्हणताच काव्या तिच्यावरती खेकसते की काय समजू शकता? माझ्यासारखंच तुमचं पण लग्न काय जबरदस्ती लावून दिलं होतं का या लोकांनी? तेव्हा मंजू आत्या म्हणते की माझं का लग्न जबरदस्ती लावतील? आमचं तर मस्त लव्ह मॅरेज होतं. आता काव्याला आणखीनच वाईट वाटायला लागतं. मंजू आत्या म्हणते की मी काय म्हणते काव्या, अगं तू हे लग्न एक्सेप्ट कर ना. तेव्हा काव्याच्या रागाचा पाराच चढतो. काव्या तिच्यावरती ओरडते की काय माझ्या मागे भुणभुण लावले, एक्सेप्ट कर एक्सेप्ट कर म्हणताय. मी काय तुम्हाला तुमचं सजेशन विचारायला आले होते का? या घरात सवयच आहे का दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची? मुळात हे लग्न मी मानतच नाही आणि हे लग्न कधीच मी एक्सेप्ट करणारच नाही, असं ठणकावून ती मंजू आत्याला सांगते. माझ्या मागे उगाचच भुणभुण लावू नका. तेव्हा मंजू आत्या मुद्दामच म्हणते की बाई ग, तू हे लग्न खरंच कधी स्वीकारणार नाहीये. आता काव्या इतके वैतागून गेलेली असते, त्यात आता ही भर घालते. मंजू आत्या विचारते की आमच्या पारचं कसं होणार? काव्या तिच्यावरती खेकसते की प्लीज गप्प बसा, तुम्ही जाता का इथून? आलेत उगाचच जखमेवरती मीठ चोळायला. काव्याला मंजू आत्याचं काहीही ऐकून घेण्यात काहीही रस नसतो. तेव्हा मंजू आत्या तिला म्हणते की मी काय स्वतःहून आले नव्हते तुझ्याशी बोलायला, वहिनींनी तुला समजवायला सांगितलं ना म्हणून आले होते. तेव्हा काव्या म्हणते की गपचूप बसा आणि रागाने तेथून ती निघूनच जाते. मंजू आत्याला तर हेच हवं असतं. इकडे नंदिनी सुद्धा खूप वाईट मनस्थितीतून जात असते. तिला लग्नात घडलेला प्रसंग आणि त्याचबरोबर नंदिनी जीवाचं लग्न झाल्याचं पार्थला कळल्यानंतर धक्क्यात असलेल्या पार्थचा चेहरा आठवतो आणि नंदिनी आता स्वतःला कसं बसं तरी सावरते. परंतु काव्याची मात्र खूपच चिडचिड होत असते. इतक्यातच जखमेवरती मीठ चोळायला इकडे रम्या सुद्धा हजर होतेच. नंदिनीला येऊन ती विचारते की अरे नंदिनी, तू इथे आहेस? अगं मी केव्हाची शोधते तुला, मला वाटलं की तू जीवाच्या रूममध्ये असतील. तेव्हा नंदिनी तिच्याकडे पाहते तर रम्या म्हणते की अरे हो, पूजा झाल्याच्या शिवाय तू कशी जाणार ना. नंदिनी आता तिच्याकडे दुर्लक्ष करते. रम्या मुद्दामच म्हणते की शेवटी नंदिनी तू देशमुखांच्या घरात लग्न करून आलीसच, परंतु पण नंदिनी हे पण किती वाईट असतात ना, आपलं अख्खं आयुष्य बदलवूनच टाकतात. आपण खूप काही ठरवतो ना नंदिनी, म्हणजे आपण आपलं फ्युचर सेट करण्याच्या नादात असतो. मी असं करेन, मी तसं करेन, परंतु घडताना मात्र भलतंच काहीतरी घडतं. आता हेच बघ ना, असं म्हणत रम्या नंदिनीचा हात हातात घेते आणि तिला म्हणते की तुझ्या मेहंदीत लिहिलेलं पार्थचं नाव जे विस्कळीत झालं होतं ते तुझ्या मैत्रिणीने दुरुस्त केलं होतं. माझी तर ही इच्छा होती की या मेहंदीसारखंच आपण हे लग्न दुरुस्त करू शकलो असतो तर.
आता तूच बघ ना, तुझ्या नावापुढे जीवाचं नाव लागले, परंतु मेहंदीमध्ये पार्थ नाव आहे. तेव्हा नंदिनीला आणखीनच वाईट वाटायला लागतं. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. काळजीच्या आव्हानात रम्या विचारते की तुला खूप त्रास होत असेल ना ग नंदिनी, मी समजून घेऊ शकते, परंतु बघ ना, सावित्रीमाईंचं बोलणं खरंच झालं. सोयरीक तर जुळले, परंतु लग्न तुझ्या जीवाशी झालं. तेव्हा नंदिनीला जीवासोबत लग्न होतानाचे प्रसंग आठवतात. रम्या म्हणते की शेवटी पार्थ तुझ्या नशिबातच नव्हता नंदिनी. तर नंदिनी तिथेच रडायला लागते. पुढे रम्या म्हणते की मला असं सांगितलं म्हणजे कळलं मला की तू मंडपामध्ये पाऊल ठेवलं आणि पार्थचं लग्न काव्याशी संपन्न झालं. इतक्यातच वसुहत्या रम्याला हाक मारतात. तेव्हा रम्या नंदिनीला म्हणते की काळजी घ्या आणि ती जाता जाता नंदिनीवरती हसायला लागते. नंदिनी आणखीनच वाईट मनस्थितीतून जाते. नंदिनीला पार्थचं बोलणं आठवतं की माझा हा हात कायम तुमच्या हातात असेल आणि प्रेमाचं काय आहे, लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा नंदिनी आता आपल्या मुंडावळ्या वगैरे काढून ठेवते, परंतु काही केल्या नंदिनीच्या मनातून तो प्रसंगच जाता जात नसतो. तो म्हणजे नंदिनीने मांडवामध्ये पाऊल टाकलं आणि पार्थचं लग्न काव्याशी संपन्न झालं. तो प्रसंग आठवून नंदिनी आणखीनच व्याकुळ होऊन रडायला लागते. नंदिनी जेव्हा रडत असते तेव्हा तिला पार्थ तिच्या जवळ असल्याचा भास होतो. पार्थ इशारा करून नंदिनीला सांगत असतो रडू नकोस. जेव्हा नंदिनी पाठीमागे वळते पाहते तर तिथे तिला कुणीही दिसत नाही. नंदिनीला आता मोठा धक्काच बसतो आणि नंदिनी पुन्हा जोरजोराने रडायला लागते. इकडे मोहित्यांच्या घरी मात्र सर्वजण जेवण करत असतानाच शारदाचं मन मात्र लागतच नाही. धनंजय शारदाला जेवण करून घ्यायला सांगतो. तेव्हा शारदा म्हणते की माझं मनच लागत नाहीये, काही खावंसच वाटत नाहीये. मला सतत नंदिनी काव्याची आठवण येते. त्या तिथे जेवल्या तर असतील ना. तेव्हा आरुषी हे आता एक घास घेणार तर ती सुद्धा थांबते. तिलाही तिच्या बहिणींची आठवण येते. तर धनंजय तिला समजावतो की माहीत नाहीये, कदाचित जेवल्या पण नसतील. धनंजय सांगतो की मला नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. म्हणजे काव्य कसं चिडचिड करत असेल, काही खाल्लं पिल्लं सुद्धा नसेल, परंतु नंदिनी तिला समजावून 2 घास खायला लावेलच. नंदिनी खूप समजूतदार आहे. काव्याला ते नक्कीच सांभाळून घेईल. त्यावरती शारदा म्हणते की मला सुद्धा राहून राहून काव्याचीच काळजी वाटते. नंदिनीचं काय, नंदिनी खूप समजूतदार आहे, सगळं सांभाळून घेईलच. काव्य कशी चिडखोर आहे, मनात काही ठेवत नाही, डायरेक्ट बोलून मोकळी होते. मला तर खरं तिथे काव्याची काळजी यासाठी वाटते की तिथे वसुताई असतील, मंजुताई असतील, रम्या आहे, तिथे वेडवाकडं काही घडलं तर नसेल ना. आपल्या काव्याला सगळेजण सांभाळून घेतील ना तिथे. आता या प्रश्नाचं उत्तर धनंजयकडे सुद्धा नसतं आणि आरुषीला सुद्धा आता तिच्या बहिणींची काळजी वाटायला लागते. इकडे पार्थ जेव्हा खूपच अस्वस्थ असतो नेमकं रम्या तिथे येते. आता नंदिनीच्या जखमेवर मीठ चोळून तर झालेलं असतं, परंतु ती पार्थला भडकावण्याच्या मनस्थितीतच आलेली असते. रम्या लगेचच आपल्या तोंडाचा पट्टा चालूच करते आणि पार्थच्या जखमेवरती मीठ चोळत म्हणते की पार्थ, आजपर्यंत तुझ्या रूममध्ये कधीच मी नॉक करून आले नव्हते, परंतु इथून पुढे यावं तर लागेलच. कुठे तुझी बायको नंदिनी. तेव्हा पार्थ तिच्याकडे डोळे वटारून बघायला लागतो. तर रम्या लगेच माफी मागण्याची नाटकं करायला लागते. पार्थ आता रम्यापासून दूर जातो, परंतु तो खूपच अस्वस्थ असतो. तो सुद्धा खूप वाईट मनस्थितीतून जात असतो आणि रम्याला काही फरक तर पडणारच नसतो. मुद्दाम येऊन आता पार्थला डिवचण्याचा प्रयत्नच करते आणि म्हणते की किती काही ठरवलं असतील ना तू तुझ्या लग्नाबद्दल, परंतु बघ ना, मामा मामी तू कोणाचाच विचार केला नाही त्या नंदिनीने, सगळ्यालाच लाज आणली रे. इतक्या सॉलिड हँडसम मुलाला सोडून कोण पळून जातं. ती मुलगी पळून गेली, मूर्ख नंदिनी. रम्याने असं म्हणताच पार्थ तिच्यावरती खूपच भडकतो. पार्थला आता रम्यासोबत वाद घालण्यात काही इंटरेस्ट नसतो. तोही आता चिडून तेथून निघून जातो आणि रम्या फुकटची उगाचच स्वप्न बघायला लागते की नंदिनीचा विचार तुझ्या डोक्यातून जात नाही आहे ना पार्थ, परंतु मीच तुझी बायको होणार आहे, ना नंदिनी ना काव्या. शेवटी मीच होणार रम्या पार्थ देशमुख. आजचा भाग तर इथेच संपतोय.
पुढील भागात आपण पाहणार आहोत. पाच नंदिनीच्या जखमेवर मीठ चोळून झाल्यानंतर रम्या जाते ती काव्याकडे आणि मुद्दामच तिला डिवचते की तू तर करवली म्हणून गेली होतीस ना मांडवात, त्या करवलीची नवरी करून टाकलं ग तुला. नंदिनी काव्यासमोर आपलं मन मोकळं करते की शेकडो ठिणग्या अंगावरती पडतायत असं वाटलं ग जेव्हा तुझं लग्न पाचशी लागलं आणि जेव्हा माझं लग्न जबरदस्ती जीवाशी लावलं गेलं. तेव्हा काव्या विचारते की काय म्हणजे हे लग्न कोणालाच मान्य नाहीये, ना तुला ना मला. मग आपण हे मंगळसूत्र काढून टाकूयात. हे लग्न नको आणि हे नातंही नको आणि हे मंगळसूत्रही नको. आता दोघी बहिणींचे विचार वेगळेच. या दोघी बहिणी जे काही बोलत असतात ते चोरून रम्या ऐकते आणि आनंद लुटत असते. परंतु आता नंदिनी नक्की काय निर्णय घेईल, काव्याचा हा प्रस्ताव मान्य करेल का ती, ते तर आपल्याला येणाऱ्या भागातच